माझ्या महाराष्ट्रातील 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटी गरीब बहुजनाच्या लोकांनो, बघा दादांनो, आम्हाला आज स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेले आहेत आणि आज आमचा इतिहास सांगतोय. कारण इतिहास लिहिणारे जे आर्य विदेशी ब्राह्मण हे 3000 वर्ष अगोदर युरेशियातनं भारतात आलेले आहेत. आर्य विदेशी लोकांनी भारतामध्ये आल्यानंतर 3000 वर्ष अगोदर आल्यानंतर यांनी जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, मनुस्मृती बनवलेली आहे. आर्य विदेशी ब्राह्मण लोकांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्ण तयार केलेत आणि आर्य विदेशी लोकांनी, ब्राह्मण लोकांनी 90% मूल निवासी बहुजन समाजाच्या लोकांची 7000 जातीमध्ये विभागणी करून आम्हाला नेहमीकरिता शूद्र वर्णामध्ये ठेवलेलं आहे. आर्य विदेशी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांनी मिळून 90% मूल निवासी बहुजन समाजाच्या लोकांची स्त्रिया, पुरुष, लहान मुली आणि मुलांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार, रेप, हत्या करून 90% मूल निवासी बहुजन समाजाच्या लोकांचं 3000 वर्षापर्यंत शोषण करून आम्हाला नेहमीकरता गुलाम केलेलं आहे. आणि या आर्य लोकांनी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांनी मिळून आमचं जी विचार करण्याची शक्ती आहे, म्हणजे बुद्धी, ही पशुपक्ष्याचा खाली आणून ठेवलेली आहे. बघा दादांनो, कुत्रा आणि मांजर, आपण त्याला चिकनचं पीस टाकलं तर तो खातो, किंवा कावळा सडला मांस खातो, आणि चिमणी जी असते पक्षी, त्याला मी भात टाकलं ते खाते. जर कावळ्या आणि चिमणीला मी प्लॅस्टिकचे दाणे करून टाकलं तांदळाचं पीठ, खातात का? नाही खात. तसंच कुत्र्याला आणि मांजरेला मी मातीसारखं चिकन पीस केलं, त्याला कलर दिलं, टाकलं, खातं. त्या लोकांनासुद्धा बुद्धी आहे. त्या बुद्धीच्या खाली आम्हाला आणून, म्हणजे आम्ही पशुपक्ष्यापेक्षा नीच एवढं आमचं शोषण केलेलं आहे. तेव्हा 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांनो, हे सांड आलेले आहेत. सांड स्त्रिया आमच्या आहेत. यांचं काम आहे फक्त आमचं भोग करणे, आम्हाला मारणे. आणि ही इतकी चतुर व्यवस्था आहे की बघा दादांनो, ही आम्हाला हजारो वर्षापासून मूर्ख बनवत आहे. काय सांगत आहे? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, हा मालक, हा शिक्षण शिकणार, हा जो म्हणेल तो. भावातनं क्षत्रिय, क्षत्रिय म्हणजे शेती करणारे, मेहनत करेल. आज जे आमच्या महाराष्ट्रात आहेत ना निजामी मराठा, हे क्षत्रिय आहेत. हा जरांगे पाटीलसुद्धा म्हणतो क्षत्रिय आहे. हे भावातनं, कारण मेहनत करतील तर शेती पिकणारच आहे, बॉडी बनणार आहे. आणि बेंबीतनं वैश्य, हे जे वैश्य म्हणजे जे आम्ही धंदेवाईक म्हणतो, मारवाडी, जैन, वैश्य यांनी धंदा करायचं. पण वैश्यांनी क्षत्रियाला नाराज नाही करायचं आणि क्षत्रियांनी आर्याला नाही नाराज करायचं, विदेशी ब्राह्मणांना. आणि विदेशी ब्राह्मण जे सांगेल ते हा क्षत्रियांनी जर म्हटलं एखाद्याला मर्डर कर, त्याचा मर्डर, हा त्याचं गुलाम, आजही गुलाम आहे. आज 21व्या सदीमध्ये सांगा मला, जगाच्या पाठीवर आज कुठं असं ब्रह्मा पैदा झालेला आहे का? किंवा जगाच्या पाठीवर असं अन्य अत्याचार कुठली तरी जगाच्या देशामध्ये होत आहे किंवा झालेला आहे का? हे फक्त 3.5%. आणि हे सगळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, निजामी मराठा 10% लोक आज 90% लोकांचं शोषण केलं आहे. त्यानंतर संत परंपरा, त्यानंतर मा जिजाऊ शूद्र, छत्रपती शिवाजी महाराज शूद्र, संभाजी महाराज शूद्र, अहिल्याबाई होळकर अतिशूद्र, फुले शाहू आंबेडकरांनी, पेरियार रामास्वामींनी आपलं रक्त दिलं, अख्खं आयुष्य घालवलं, तेव्हा आम्हाला एकमताचा अधिकार दिला. बघा किती क्रूर आहेत ते. आर्य विदेशी ब्राह्मणांनी 1885ला आणि 1925ला
बाल गंगाधर टिळक कोण आहे? आर्य. बिपिनचंद्र पाल क्षत्रिय. लाला लजपतराय वैश्य. या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्णाचे लोकांनी मिळून आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSची स्थापना केली. बघा कोणी केलेली आहे स्थापना ही? कोण लिहितो आहे इतिहास? कोण बसले आहेत? आणि बघा दादांनो, या लोकांनी, बाबासाहेबांनी, शाहू महाराज आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आपलं रक्ताचं अख्खा आयुष्यभर आई सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आदिवासी होती, आई जिजाऊसुद्धा, म्हणजे आमच्या बायाने सुद्धा किती त्याग केलेला आहे, किती शूर होत्या. कारण हे तर सांड आले होते. यांना फक्त शूद्रांची 3 वर्षाची मुलगीपासून तर कुठलीही बाई बलात्कार, खून, हत्या करणे, अरे एवढंच नाही दादांनो, जर शूद्राचे बाईचा नवरा मेला तर त्याला जिवंत जाळायचे. अरे कधी तुमचे डोळे उघडतील? 1000 वर्ष संत जगसंत श्रेष्ठ तुकारामापासून इतिहास आहे. पण इतिहास लिहिणारे कोण लोक आहेत? अरे एवढे विचार करा. SC ST मायनॉरिटीच्या लोकांनी कोण लिहित आहे इतिहास? आणि 1950ला आमच्या देशामध्ये लोकशाहीला सुरुवात झाली दादांनो. कुठं होते तुम्ही? कोण लिहित होते इतिहास? सांगा. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायासाठी 1000 वर्ष शूद्र अतिशय आहुती दिल्या आहे. याच महाराष्ट्रात कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत संत, राजे, महाराजे आणि फुले शाहू आंबेडकर झालेले आहेत. आज 75 वर्ष झाले. बघा काय परिस्थिती 50मध्ये आपले. कॉर्पोरेट सेक्टर, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी, पोलीस कमिशनर, SDO कोण बसलेले आहेत सांगा. आणि ही प्रसार माध्यम सगळ्यात बदमाश, या देशातल्या लोकांना गुलाम करणारी ही प्रसार माध्यम आहे. आणि त्यातल्या त्यात त्या महाराष्ट्राचे लोकमत, TV9, ABP न्यूज, मट्टा, पुढारी सगळ्यात क्रूर लोक आहेत. आणि सगळे हे लोक कोण बसले आहेत? कोण शिकलेले होते? अरे हे ब्राह्मण बसलेत. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कोण शिकलेले आहेत? बघा इतिहास. अरे ह्या जे क्षत्रिय आणि निजामी मराठ्यांना, हे त्यांचे गुलाम आहेत. त्यांचे गुलामी करणे यांच्या रक्तात आहे पिढोनपिढी. कारण यांच्याकडे एवढ्या प्रॉपर्टी आहेत दादांनो. कष्ट केलं संतांनी, राजे महाराजा, आई जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, फुले शाहू आंबेडकरांनी. बघा यांच्या प्रॉपर्ट्या. अजूनही यांना माहीत नाही कुठे यांच्या प्रॉपर्ट्या आहेत. आणि 50पासून कोण बसलेले आहेत सांगा. कालेकर आयोग आलो तर त्याला विरोध करणारे हे निजामी मराठा, काही यांच्या रक्तामध्ये आहे. हा रक्त यांचं बघा. आर्य आणि हे निजामी मराठा म्हणजे हे जे मोगल आलेले आहेत, यांनी बोलवलं. कारण हे 10 बायका करायचे. आणि संतांची क्रांती झाली. मला सांगा, बायका शूद्रांचा कुठल्याही क्षत्रिय राजांनी संताला मारलेलं नाही आहे. आणि या असे हे जगातले सगळे आतंकवादी क्रूर या लोकांनी मोगलांना बोलवलं. कारण क्षत्रिय राजा हे शूद्राच्या बाईच्या वडिलांना, आईला, भावांना, त्यांच्या बहिणींना त्रास नव्हते देत. तेव्हा यांनी पाहिलं की अरे हे तर सगळं गडबड होत आहे. कारण संतांनी काय सांगितलं? संतांनी सांगितलं, अरे दादांनो, तुम्ही देवाचे पोरात, कोणी उच्च नीच नाही. एवढं मोठं कार्य केलं दादांनो. आणि 1000 वर्षामध्ये शूद्रात आहुती दिली. कोण बसलेले आहेत सांगा मला आज? 50पासून कोण बसलेले आहेत? किती लोक शिकले होते? तुमच्या बुद्धीला पशु पक्षाचा खाली आणून ठेवलेलं आहे. कालेकर आयोगासारखा आयोग आला. गरीब मराठा OBCसाठी हा हरामखोर मोगल आणि पंडित चावला या देशाचा दुश्मन. बघा याची बायोप्सी करून याचा आजोबा गंगाधर नेहरू, बाप मोतीलाल नेहरू, आणि हा काश्मीरी पंडित मोगल आणि पंडितचा औलाद. कोण होते हे? कोणी स्थापन केलेले काँग्रेस जनसंघ RSS? कुठं आहात तुम्ही आज 21व्या सदीमध्ये? कुठं असं अन्याय अत्याचार आहे का? कोणी लिहिलेला इतिहास? कोण शिकलेले होते? आणि 51 आणि त्यानंतर बघा दादांनो, बाबासाहेबांनी कालेकर आयोग रिफ्यूज केलं. त्या काळात असे होते मराठ्यांचे, गरीब मराठे, केशवराव जेदे, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, यशवंतराव चव्हाण. 42 आंदोलनामध्ये नवरा बायको दोघं, त्यांच्या बायकोला काठी लागले, बिचारायला मुलं नाही झालेत. बघा. आणि 51मध्ये बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणि आमच्या कालेकर आयोगासाठी रिजाईन केलं.
बघा क्रूरता यांची. 52मध्ये बाबासाहेब पहिला इलेक्शन झालं. या हरामखोर या देशाचे दुश्मन आहे काँग्रेस आरएसएस जनसंघ आर्य हे मेन आहेत. हे 3.5% या महाराष्ट्रातले हे निजामी मराठा 200 फॅमिली फक्त हे स्वतःला काय समजतात, क्षत्रिय समजतात. आज आमच्यावर राज्य करतायत हजारो वर्षापासून. 10व्या सदीनंतर मोगल आले आहेत. सांगा कोण आहेत हे लोक? पूर्ण भारतामध्ये हे 10% लोक. आणि डोकं कुणाचं? ह्या संघाचं. पहिली वेळ आहे या महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये संघाच्या ग्राउंडवर किंवा संघाला चॅलेंज करणारा बाबासाहेबचं रक्त, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. आणि आता यांना सोडणार नाही आम्ही. असे झालं. अरे बघा दादांनो, तुमच्या लहान लहान पोरींना हत्या करून कापत आहेत, मारत आहेत. किती अन्याचार या महाराष्ट्रात होत आहे. आणि सगळ्यांनी आता नेट आल्या कुठं आहे का ब्रह्मा? अरे या दादांनो, हा 15 स्टेटला पालू शकतो. बघा हरामखोरांनी बाबासाहेबाला निवडून आलं तर त्यांच्यावर हे केलं. कोण झालेत आमदार खासदारांचे पिये? सांगा. संघाच्या शाखेत जाणारे काळी टोपी दंडा आणि खाकी पॅन्ट घालून जाणारे लोक, विदर्भातले तेली कुणबी कलार हे दारूचे व्यावसायिक. आणि सोनार तर कधी गरीब राहत नाही. मराठवाड्यातलं तेच. आणि हे निजामी मराठा कोल्हापूरपासून नाशिकपर्यंत. सांगा कोण बसलेले आहेत? यांचे पिये कोण आहेत? चेक करा. इतके हे क्रूर. यांनी 54मध्ये बाबासाहेबाला पाडलं आणि 56ला दीक्षा घेतल्यानंतर 6 डिसेंबरला हा या देशाचा दुश्मन हा संघा आर्य आणि मोगलचा औलाद 56ला दीक्षा घेतल्यानंतर 4 डिसेंबरला बाबासाहेब बुद्धगया आणि नेपाळला गेलेत. बघा हा नेहरूजी मोगल आणि पंडितचा औलाद हे बाहेर आलेले आर्य आणि मोगल यांनी मावशीची पोरगी सविता कबीरने 6 डिसेंबर अर्ली मॉर्निंग सेशन चाललेलं होतं, त्याची हत्या केलेली आहे, खून केलेलं आहे. हे डॉक्टर विलास खरात सरांनी सायन्सने प्रूव्ह केलं आहे. हे यांना गदे घोडे पाहिजे होते. हे मराठवाड्याला ॲड केलं. ऐक जरांगे पाटील, तू शिकलेला नाही आहेस. गरीब मराठ्यांनो डोळे उघडा. गरीब ओबीसींनो, तुमच्या समाजातले दलाल हे काळी टोपीवाले बायकॉट करा यांना. काँग्रेस BJP आरएसएसचे जेवढे काही लोक आहेत MP MLA, कुठला भाऊ असेल कोणीही असेल, यांना डायकट करा. कारण हे बघा क्रूरता यांची. यांनी मराठवाड्याला ॲड केलं कारण गदे घोडे पाहिजे होते म्हणून. अरे 11 वर्षापर्यंत या पुण्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसू दिला. हे निजामी मराठा यांच्या रक्ताचं नातं आहे दादांनो. आणि 200 फॅमिली आहेत फक्त. कोण आहे ते? काँग्रेस जनसंघ RSS BJP अलायन्स कोण आहेत? गदे घोडे पाहिजे म्हणून. आणि 60मध्ये बघा किती क्रूर. विदर्भाने मागणी नव्हती केली कारण यांना विदर्भ हा भारतातला नैसर्गिक श्रीमंती आहे. काळा सोना गोंदियापासून तर चंद्रपूरपर्यंत. माझ्या गावाला 2 कोंबड्या आहेत दादांनो. 5 किलोमीटरसुद्धा गेलेलं नाही आज. आणि बघा यांचं डोकं. गरीब लोक राहतात, आदिवासी, शेड्यूल कास्टचे लोक, मायनॉरिटी लोक, मुसलमान. मी हलबा समाजाचा, माझ्या भिंतीला लागून मुसलमानाचं आहेत. त्या लोकांकडनं आम्ही पोट भरण्याचा धंदा शिकलेला आहे मागठ्याचं. आम्हाला म्हणतात तुम्ही खोटे आदिवासी आहे. गरीब तेली कुणबीचे लोक राहतात बिचारे, मजूर नाही उपाशी राहतात. आणि हे तेली कुणबी कलार हे जाणारे कुठं? संघामध्ये. यांच्या घरामध्ये 1000 2 एकर जमीन. हे 2-3 हजारामधला एक माणूस. हजारो एकर जमीन यांच्याकडे. आणि 56मध्ये असाच एक पुसदमध्ये राहणारा उमरखेडचा हा काळा टोपी पांढरी चड्डी घालून जाणारा हरामखोर खाकी तेली कुणबीचा गुंडा हा शंकरराव चव्हाण 48चा LLB झालेला याने आणि याच्या पोराने मराठवाड्याला बघा काय करून ठेवलं. अरे कुत्र्या मांजरापेक्षा खाल तसं 1 लाख पोरींवर बलात्कार करून गायब आहेत. अरे कधी सुधराल रे दादांनो? कोण आहे ते? ओळखा जरा. शिक्षण कुठं आहे का ब्रह्मा? असं अन्य त्याच्या या पृथ्वीवर सगळ्यात जास्त नाही या महाराष्ट्रात. कारण महाराष्ट्र हा भारतातला सगळ्यात श्रीमंत आहे. 15 स्टेटला पालू शकतो एवढं इन्कम आहे. काय दशा चालली. शेतकरी बिचारे मरत आहेत. हा त्यांच्यासाठी पैसा नाही. आणि कुंभमेळ्यासाठी तुमचा पैसा 24,000 करोड. खासदार आमदार 12 लाख रुपये महिना मिळते आमदाराला आणि 61 लाख रुपये खासदाराला.
जेवढ्यादा निवडून आले तेवढ्याला पेन्शन घेतात. कुठं आहेत तुम्ही सगळं? कोण होय काँग्रेस? कोण होय राष्ट्रवादी? कोण होय गुंडा? कोण होय तो 1500ला तुमच्या पोरी घेणारा पेकड? कोण हो हिंदू मुस्लिम करणारे? आणि कोण होय ते ब्रह्मा? अरे हरामखोरानं तुमच्या घरात घुसून मारू आता. आहे का जगाच्या पाठीवर? किती अन्याय अत्याचार करणार? आम्ही का मरायला तयार झालो 90% लोक, माझ्या गरीब मराठ्यांनो. आणि बघा यांची कुर्ता, यांनी विदर्भाला जबरदस्तीने ॲड केलं, कारण यांना ते पाहिजे होतं. आणि त्या कोलमाईन्समध्ये हे आर्य चटर्जी, भटर्जी, मुखर्जी आणि यांनी ऑफिस काढलं कुठं दादांनो? कलकत्त्याला. आणि ते लोक इथून राज करतायत आणि आम्ही लोक पोल्युशनमध्ये राहतो. त्यानंतर पॉवर स्टेशन, जंगल. सांगा, हा विदर्भ एवढा रिच आहे पण लोक गधे घोडे राहतात. आणि यांनी MPMLA लोकांना आतंकवादीचं ट्रेनिंग देण्यासाठी संघाचं ऑफिस काढलं आहे. कोण होय? कोण होय काँग्रेस, जनसंघ, RSS? कोण आहेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य? याच्या बापाचा देश आहे का? कधी 21व्या सदीत आहेत? 75 वर्ष झाले. जेवढा अन्याय अत्याचार 5000 वर्षात नाही केला तेवढा अन्याय 75 वर्षात करत आहेत. सांगा, बाबासाहेबांनी एक मताचा अधिकार दिलं दादांनो. कशाला दिलं? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. आणि सांगितलं प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिलं. कशासाठी? शिक्षण, रोजगार, हेल्थ. आणि सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं. आम्ही 90% लोक टॅक्स भरत आहेत. जनावरसारखं जीवन जगून सुद्धा 1950 पासून आज काय परिस्थिती करून ठेवलेली आहे. आणि क्रूरता बघा, यांनी अशा पद्धतीने त्या विदर्भातल्या लोकांवर अन्याय अत्याचार करतात, सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार. आणि त्यानंतर 62मध्ये बघा, पूर्ण आदिवासी लोकांचा जल जमीन हडप करण्यासाठी बघा किती सुपीक डोकं आहे. 2-3 कास्ट चंद्रपूर भद्रावतीची STची 47 पैकी 14 जात्यांनी सिलेक्ट केला. 2-3 मराठवाड्याची, 2-3 पश्चिम महाराष्ट्र, 2-3 सोलापूर साईड, 2-3 जळगाव साईड, 2-3 गुजरात बाउंड्री. आणि हे आंबेगावमध्ये राहणारा हा मधुकर पिचड, यांची काही चूक नाही. अरे 62मध्ये किती लोक शिकले होते? कोण अभ्यास करतोय? अरे संभाजी ब्रिगेडचे देशद्रोही कोकाटे, बनबरे, रणजित, प्रवीण गायकवाड, मेलाच का तू? माझी 10 सप्टेंबरची परिषद कॅन्सल केली, पुन्हा सत्र का भवन? अरे असे कसे तुम्ही स्वार्थी? अरे किती स्वार्थी, पापी म्हणतो आज तुम्हाला निजामी मराठ्याच्या अवलादांनो. तुम्ही 5-5, 7-7 डिग्री घेतलेल्या आहे. कुठं आहे रे ब्रह्मा? किती अन्याय अत्याचार करणार? कारण तुम्ही तुमच्या रक्तामध्ये त्यांची चमचेगिरी करणं, चाटणं. पण लक्षात ठेवा, आम्ही पण आहोत संभाजी महाराजचा बदला घेणाऱ्याने. 7,22,000 90% मूल SC ST OBC गरीब होते, पाया चपलाने आपल्या प्राणाची आहुती दिली आहे नेक जन स्वाभिमानासाठी. आता नाही सोडणार. हे ABCD ब्राह्मणांना, हे RSS संघटन जे आहे, आणि कोण आहेत हे सगळे हरामखोर लोक? सगळे एकच आहेत. काँग्रेस कोण आहे? BJP कोण आहे? कोण आहे? आणि 62ला यांनी 14 जातीच्या लोकांचं ऑफिस बनवलं. तिथं आदिवासी संशोधन केंद्र त्यांना भरती केलं. महादेव गोविंदगारे 22 वर्षाचा होता. आणि ह्या आर्य यहुदीच्या लोकांनी पुस्तकं लिहिली. आदिवासी संशोधन, खरे आदिवासी कोण? बघा किती क्रूर आहेत हे. म्हणजे मूल जन्माच्या अगोदरच त्याची हत्या. बघा दादांनो किती क्रूर आहेत. अरे गरीब मराठ्यांनो, डोळे उघडा. आणि हा मरण पावला. आणि त्यानंतर फक्त पोलादी इंदिरा गांधी 18 वर्षापर्यंत जे काही केलेलं आहे, माझे कितीतरी व्हिडिओ आहेत. आणि त्यानंतर यांची क्रूरता बघा हरामखोर लोकांची. जेव्हा मंडल कमिशन आलं OBC करता, तेव्हा बघा दादांनो, या लोकांनी किती लोक शिकले होते? काय व्याख्या आहे राजकारणाची? जो डिस्ट्रिक्टचा खादी, जो डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, बलात्कारी कोण आहेत? हे कोण आहेत? 90% लोकांचं शोषण करणारे, आमच्या आया बहिणीचा भोग घेणारे, आम्हाला मारणार. हे जगातले सगळ्या टेररिस्ट आहेत. हे आतंकवादी, देशद्रोही. आणि यांची ही दलाली करता करता दिवस चालले निजामी मराठा, क्षत्रिय, वैश्य लोकांचं. कोण बसले आहेत? जेव्हा मंडल कमिशनची स्थापना झाली दादांनो, तेव्हा यांनी 52% समाजासाठी, तेव्हा यांनी आम्हाला SC STच्या लोकांना जाळलं कुत्र्यांनी. आणि काय सांगितलं लोकांना? सगळ्यात बदमाशी प्रेस मीडिया, SC STला आरक्षण. काय व्याख्या आहे? कोण झालेत? जो डिस्ट्रिक्टचा गुंडा, मवाली, बलात्कारी, चड्डी नाही घालणार, खादी, तो झालेला आहे खासदार. बघा हे काळे टोपीवाले पूर्ण भारतामधल्या लोकांना बघा, ज्यांच्याकडे 1000 एकर जमीन. आणि महाराष्ट्रातले हे निजामी मराठा, कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत.
जो डिस्ट्रिक्टचा गुंडा मवाली आतंकवादी तो मुंबई पुणे कॉर्पोरेटरचा मेंबर, जो तहसीलचा गुंडा मवाली बलात्कारी तो आमदार, जो तहसीलचा गुंडा मवाली नगर परिषद मेंबर आणि खेड्यापाड्यात गोरगरीब लोक संध्याकाळ झाली दारू पिला गरिबाची पोरीला उचलता बलात्कार खून फेकू देत. सांगा रे ए इडली की हरामखोर पापी, इडली की सोनिया किंग्स कंट्री के अंदर में ये है. आणि तू डुकराचा गू खाणारा राहुल गांधी, आणि तुला काय अभ्यास आहे का? तुझ्या बापाने आणले रे ईव्हीएम, तुझ्या बापाने मुस्लिम गाय करली, तुझ्या आजोबाने विश्वासाचं खून केलं. अरे दादांनो कोण आहे ते? काँग्रेस बीजेपी RSS. 84 मध्ये इंदिरा गांधीला मारून टाकला पहिले पोलादी. आणि हरामखोर हा निजामी मराठाचा औलाद, हा 84 वर्षाचा, हा 64 पासून राजकारणात आहे. निजामी मराठाचा शरद पवार 1 नंबरचा या भारतातला दुश्मन आहे. यांनी 78 मध्ये जेव्हा मंडल कमिशनला संपली होती काँग्रेस जनसंघ RSS, यांनी वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली दादांनो. आणि यांनी पुरोगामी लोकशाही आघाडी काढून नितीन गडकरी बांधकामिस्ट यांनी जिवंत केलं. कारण त्या काळात नॉर्थमध्ये एवढी मोठी क्रांती झाली होती. महाराष्ट्रात सुद्धा जनता दल बघा. आणि 80 मध्ये परत इंदिरा गांधी निवडून आली. आणि सांगा 80 मध्ये TV आलं, 81 मध्ये आमची जनगणना झाली दादांनो, 1,10,00,000 बघा दादांनो. हा हरामखोर हा बॉम्बसेपचा वामन मेश्राम BCom शिकलेला आहे आणि तुम्हाला सायंटिफिक थिंकिंगसाठी सायन्स पाहिजे. यांनी 14 जातीची अखिल भारतीय आदिवासी संघ काढलं. प्रवीण गेडामला यांनी अध्यक्ष केलं. त्याला 4 वर्षापासून म्हणतो अरे हे कोणत्या स्टेजवर येतं, प्रूव्ह करून दाखव तू आमची. आणि काय म्हणतात दादांनो, 1,10,00,000 4 खासदार हेच झाले खरे आदिवासी. यांच्या आईच्यावर ब्रह्मा झोपला होता, आमच्या आईच्यावर डुकरं झोपली होती. 25 आमदार झालेत हेच. आणि आम्हाला 60% लोकांना म्हणतात 1950 तुमच्या मायबापाचे प्रूव्ह करा. का रे आतंकवादी देशद्रोही सुप्रीम कोर्टचे जज, हायकोर्टचे जज, महाराष्ट्रातले पूर्ण भारतातले पोलीस कमिशनर SDO आणि 38 जजला विचारतो अरे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य निजामी लोक, निजामी मराठा हे काय गरीब आहेत का? कोणत्या कायद्यात बसते सांगा हरामखोरांनो. आणि या संघाच्या पिलावळ्यांना पण सांगतो आता तुमच्या घरात घुसून तुम्ही लय अत्याचार केलेत, आज हे करतायत. आणि दादांनो सांगा असा अन्याय या पृथ्वीवर कुठंतरी आहे का? कधी तुमचे डोळे उघडते शिक्षण झाल्या लोकांना SC ST OBC मारणार? अरे नुसतं का तुम्ही दलाली करणार का स्वतःच्या स्वार्थासाठी? अरे आज एवढी भयानक परिस्थिती आहे. 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन घेत आहेत. आणि इंदिरा गांधीची हत्या केली मुद्दाम दंगल करण्यासाठी. आणि त्यानंतर हरामखोर हे आर्य लोकांनी बघा किती क्रूर लोक आहेत. हा राजीव गांधी आणि याने अयोध्येच्या मंदिरमध्ये यांनी उघडून रामाची मूर्तीने हिंदू मुस्लिम कत्ल करून यांनी लाखो करोडो लोकांची कत्ल केली. आणि 6.5 वर्ष जिजा राहिला मोगल तेव्हा चांगला होता का? आणि याने 85 मध्ये आर्य विदेशी क्रूर हत्यारा बलात्कारी अटल बिहारी वाजपेयी, आर्य विदेशी काँग्रेसमध्ये मनू सिंघवी बलात्कारी खुनी पापी जगातल्या टेरिस्ट, प्रकाश करत जगातला टेरिस्ट. आणि हा राजीव गांधी मोगल फिरोज गांधीचा पोरग. आणि हा हरामखोरने EVMचा प्रस्ताव पास केलेला आहे दादांनो. सांगा खरं आहे का खोटं आहे तर? आणि आमच्या देशात जे कांशीराम सारखे झालेत बघा काय नारा लावला, तिलक तलवार तराजू मारो सालू को जुते 4. आज काय म्हणतात नंगा बाबाजीचं संविधान पाहिजे हिंदू राष्ट्र. अरे कुठं झोपेत आहेत? आणि 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन होत आहे दादांनो. हा हरामखोर नरसिंगरावने 91 मध्ये बघा किती राजीव गांधीची हत्या केली. आणि हा नाशिकमध्ये शिकला आर्य ब्राह्मण PV नरसिंगराव यांनी गेट करार करून दादांनो. कारण 89 मध्ये VP सिंग साहेबांनी मंडल कमिशन केलं तेव्हा संपले होते हे. 91 मध्ये हत्या करून यांनी गेट करार करून या हरामखोरांनी इमर्जन्सीमध्ये जे लोक होते त्यांना 10,000 20,000 हजार रुपये दिले. भारतातील जल जंगल जमीन शेती अंडरटेकिंग आणि गव्हर्नमेंटच्या ऑफिसला प्रायव्हेटायझेशन केलं यांनी. किती लोक शिकले होते दादांनो आज. त्यानंतर 92 मध्ये यांनी क्रिमिनल लावलं OBC लोकांना. अरे OBCचे लोक जागा ना कुठं मिळाल्या स्वातंत्र्य, किती अन्य अत्याचार करतायत. 93 मध्ये यांना बहुमत नव्हतं दादांनो, शिबू सोरेन आदिवासीला जेलमध्ये टाकून ठेवलं. 94 मध्ये इथं हत्यार आले टेररिस्टसाठी काश्मीरच्या सांगा. आणि 96ला दादांनो
एवढंच नाही, नोव्हेंबर 94 114 गोंडगोवारीची कत्ल केली. कशासाठी? बी जे पी शिवसेनाची महाराष्ट्रात गौण आणण्यासाठी. 96ला देवगौडा झालेत. हे क्रूर काँग्रेस बी जे पी आर एस एस यांनी 80मध्ये याची स्थापना केलेली आहे. संघ आणि जनसंघाने याचं होतं बी जे पीची. कोण आहेत हे सांगा, कोण आहेत? 96ला देवगौडाने प्राईम मिनिस्टर झाले. सीताराम केसरी ओबीसी काँग्रेस त्याची धोती सोडली. 96ला अटल बिहारीची 13 दिवसाची गव्हर्नमेंट पाडणारा हा कांशीरामजी होता. अरे दादांनो, शपथ खाल्ली होती, सायकलवर फिरले, त्यांनी बिचाऱ्यांनी मेलेल्या माणसाचे कपडे घातले, घरी नाही गेला, शपथ खाल्ली. आणि आज बघा काय चाललेलं आहे त्याच्यात. आता गुलाम नका हो पुढच्या पिढीसाठी. अरे विचार करा, भारताचा एकमेव व्यक्ती आहे बाबासाहेब डॉक्टर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी, आज 40 वर्षापासून लढत आहेत. या सगळ्यांनो मी तुम्हाला करून दाखवतो सोन्याची चिडिया महाराष्ट्राला. सगळ्यांना फुकट शिक्षण, कोणत्याही जाती धर्माचा असो, काही असो. कारण जन्म स्त्रीच्या पोटातून कुठं आहे का रे ब्रह्मा, कधी डोळे उघडेल रे. आणि 30 वर्षापासून हे फ्रॉड इलेक्शन घेऊन आज बघा दादांनो, हे काँग्रेस बी जे पी आर एस एसचे आतंकवादी देशद्रोही MP MLA लोकांनी मिळून बघा किती कूर आहेत. द्विपक्षीय प्रणाली, सगळ्या प्रणाली संपून 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन घेऊन बघा. दोनच पक्ष, एकीकडे NDA, एकीकडे कोण? इंडिया अलायन्स. कोण आहे ते? आरक्षण तुम्हाला सांगा, जनगणना केलेली आहे का? STवर अन्याय अत्याचार सांगा रे हरामखोर आतंकवादी लोकांनो. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार कुठल्या कायद्यात लिहिलं आहे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, निजामी गरीब आहेत आणि दादांनो 52% यांची मेजॉरिटी आहे. आज बघा 31 खासदार हे निजामी, मराठा आणि आर्य उच्चवर्णीय. 4 खासदार हे आमचे संविधानाचे देशद्रोही STचे. 25 आमदार हे 6,000 करोडचा घपला केला आहे आणि 60% लोकांवर आज फॅल्टसाठी 50 करोडो लोकांचं लाईफ बरबाद करत आहेत. 6 खासदार बाबासाहेबचे देशद्रोही बघा, दीक्षाभूमीला विकणारे हे हरामखोर. अरे 79 पासून ते 91 पर्यंत तुमच्या शेकडो लोकांना मारलं. पॅन्थरचा अवलादानो, शरम करा शरम. हरामाचा पैसा खायची सवय झालेली आहे. संविधान विकून टाकलं दीक्षाभूमी. 2 पोरी आमच्या इथं पैलगामध्ये. अरे किती कूर आहेत हे दादांनो. त्यानंतर बघा कॉमन सिव्हिल रूल, जजचा पोरग जज बनणार, कमिशनरचा कमिशनर, पोलीस कमिशनर आणि 38 जज. त्यानंतर EWS इलिगल रिझर्वेशन. अरे तुमच्या प्रॉपर्ट्या लुटणार आहे, शेती लुटणार आहे, पूर्ण फ्रॉड इलेक्शन घेत आहेत मनुस्मृती. त्यानंतर बघा दादांनो, यांनी कॉमन सिव्हिल रूल, त्यानंतर यांचं 1 नेशन 1 इलेक्शन आणि EVMने व्होटिंग आणि यांच्या बाय काय नाहीत आमच्या छाताड्यावर. 38 सारखे हायकोर्टचे जज. सगळ्यात जास्त न्यायालयाचं उद्घाटन महाराष्ट्रात, कारण यांना आमच्यावर अन्याय अत्याचार करत आहे. आणि ह्या 4ही पार्ट्या आतंकवादी देश म्हणून जनसुरक्षा कायदा आणलेला आहे. सगळ्यात जास्त करप्शन या महाराष्ट्रात अन्याय अत्याचार करत आहेत. बघा फलटणचे डॉक्टर पोरगी कोण कोण इन्व्हॉल्व झाले आहेत. 3 वर्षाच्या पोलिसात बलात्कार, खून करून. बदलापूरचं प्रकरण बघा, हे बघा इतके पापी आहे ते खून के सौदागर. बघा सांगतो, 19मध्ये हा ललित प्रभात, हा DG आहे होम मिनिस्टरच्या अंडरमध्ये, हा तडीपारच्या अंडरमध्ये. याने 40 पोरांना मारलं 19मध्ये. आणि हा हरामखोर हे असे हे संगी जो आहेत ना, असली जळ आहे ही RSS. आता यांना उधळून लावू, नाही यांना आताही सांगतो चुपचाप घरी बसा. हरामखोरांनो, किती अन्यायाचा करणारे गधड्यांनो. कुठं आहे रे ब्रह्मा, दाखवा एकच क्वेश्चन. आणि हरामखोर SC ST OBCचे मायनॉरिटी शिकलेल्या लोकांना पण यांना बायकॉट करा. सिम्पल सोल्युशन आहे. काँग्रेस BJP अलायन्सचं आहे. आणि सगळ्यात बैमान हा हरामखोर डुकराचा गू खाणारा हा मोगलना पंडित चावला लोकांना बेवकूफ बनवतो आहे. ज्या बापाने आणलं EVM, आणि मेन EVM आहे. फ्रॉड इलेक्शन होत आहे 30 वर्षापासून. प्रूफ करून दाखवतो. आणि हिंमत असेल ना बोलवा. म्हणून मरकटवाडीला यांनी मिलिटरी लावली होती. दादानं उघडा डोळे. माझ्या गरीब लोकांनो, चाहे किसी जातीचा किसी धर्माचा, चलिया सोन्याची चिडिया करू महाराष्ट्राला. आणि त्यानंतर बघा त्या ललित प्रभातने एप्रिल 25मध्ये महाराष्ट्रातल्या 26 लोकांना मारलं. आणि हे हरामखोर लोक जगाला सांगतायत पाकिस्तान टेररिस्ट. या ललित प्रभातची
चंदीगडला पंजाबला 26 करोडची कोठी आहे, 10 करोडची मनालीला. आणि हे हरामखोर बलात्कारी खुनी अन्यात्याचारी हे जेवढे काही खासदार आमदार आहेत जगाला सांगायला चालले. अरे आज सॅटेलाईटनं सगळं दिसतंय किती कूर आहेत. दादांनो या, एकच आहे आणि स्लोगन आहे माझा. व्हिडिओ लंबा होतो पण माझे किती व्हिडिओ पडलेत, ऐका खरं आहे का खोटं आहे तर. कारण आज माझी मुलगी प्रेग्नंट आहे आणि सून प्रेग्नंट आहे. मुलगा झाला तर हमाली करणार अग्निवीरच्या नावाने. बघा हे काय काय चाललं यांचं. कायदे कानून सगळ्यांनी केलं. हे दोन्ही आतंकवादी देशद्रोही हे संघ आहे मेन, यांना आता धडा लावू. आणि निजामी मराठ्यांना सांगतो डोळे उघडा. तुम्ही जे त्यांना सपोर्ट केलं आम्ही भेटणार नाही तुम्हाला. फक्त 200 फॅमिली आहेत आणि समाजातले SC ST OBC मायनॉरिटीतले हे जेवढे काही आमदार खासदार आहेत आणि जेवढे ऑफिसर झालेले आहेत, दलाल लोकांना कोण भरतंय रे पैसा? तुमच्या बायका पोरं खातात ते कोण आहे? आणि हे हरामखोर राजकारणी आतंकवादी देशद्रोही बलात्कारी खुनी सगळे MP MLA प्रत्येक जातीमध्ये तयार केलेत काळे टोपीवाले. आता पांढऱ्या टोपीवाले आहोत तसं आपण आहुती देऊ पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. आणि स्लोगन ऐका, दोनच पार्टी आहेत. एक आहे कांशीराम आझाद पार्टी आणि दुसरी महाराष्ट्रात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर 40 वर्षात लढत आहेत वंचित बहुजन आघाड़ी. मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. और पूरे भारत देश में और महाराष्ट्र में EVM से 30 साल से फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी संविधानवादी और 90% मूल निवासी SC ST OBC माइनॉरिटी के लोगों ने मिलकर एडवोकेट बाला साहेब आम्बेडकर जी के नेतृत्व में EVM और महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा के विरोध में सभी संविधानवादी लोगों ने मिलकर जन आंदोलन करके अपने भारत देश के और महाराष्ट्र की किसी जाति की किसी धर्म की बेटी बहू माँ बेटे के स्वाभिमान के लिए पहलगाम में हमारे 2 बेटी ने ये किया. और ये बता रहे तेरे ये सबसे बेईमान है इसी महाराष्ट्र में, ये इनकी माँ बाप यही है और इस महाराष्ट्र के ऊपर से राज कर रहे हरामखोर लोगों. शर्म नहीं आती? जो दिखा उसकी हत्या करते हो बलात्कारी खूनी अत्याचार MP MLA सालों को इनको बायकआउट करो. और उसके बाद में देख लो समय आ गया. दीक्षा भूमि भी बचाई. पहलगाम में शूद्र की बेटियाँ दोनों की दोनों अति शूद्र की भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे. हमारे 7,22,000 ने आहुति दिए. पैर में चप्पल दे भूखे रहते SC ST OBC माइनॉरिटी के. आज़ादी की तीसरी लढाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. चला दादांनो आज छोटासा व्हिडिओ बनला. काय खरं वा करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा खरं असेल तर. चला आजचा करता